सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. कराडमध्ये स्मार्ट मीटरचा ऑटोकट झटका. महिन्याची वीज बिल थकल्याने थेट ऑनलाईन वीज पुरवठा खंडित. माहितीतून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा वेग वाढला असतानाच आता ऑटोकट सुविधेचा वापर सुरू झाला आहे. महिन्याची वीज बिल थकल्यास थेट ऑनलाईन वीज पुरवठा खंडित केला जात आहे. पूर्वी थकबाकी झाल्यावर कर्मचारी प्रत्यक्ष येऊन सूचना देत होते. आता मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता ऑनलाईन वीज तोडली जात असल्याची तक्रारी कराडमधून येत आहे. 10वी-12वीच्या परीक्षांच्या काळात शहरात अनेक ग्राहकांचा घरगुती वीज पुरवठा या पद्धतीने अचानक खंडित झाल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सातारा जिल्हा काँग्रेसच्या जनता दरबारात 34 तक्रारी दाखल. सातारा शहर परिसरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी त्यांना वारंवार शासकीय कार्यालयात हिलपाटे मारावे लागत आहे. सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने पक्ष, धर्म, जातभेद न करता सर्वसामान्य नागरिकांसाठी बुधवारी जनता दरबार सुरू केला असून तो यापुढे महिन्यातून 2दा सुरू राहणार आहे. यावेळी जनता दरबारात पाणी, वीज, रस्ते, शासकीय योजना, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न यासह अनेक विषयांवरील 34 तक्रारी जनता दरबारात दाखल झाल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी थेट काही अधिकाऱ्यांना दूरध्वनी सूचना देऊन प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या. यातील काही प्राप्त तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर योग्य ती कागदोपत्री कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे नागरिकांनी आपले प्रश्न व तक्रारी मांडाव्यात असे आवाहन जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुषमा राजू गरपडे यांनी केले आहे. जिल्ह्यात पशुधन सांभाळणं अवघड, चाऱ्याचे पेंडीचे भाव वाढतेच. सातारा जिल्ह्यात पशुधनांची संख्या मोठी असून त्यांना खाद्यासाठी वैरण कडवा लागते. पण जिल्ह्यात ज्वारी क्षेत्रात कमी होत असून मक्याचे क्षेत्र वाढू लागले आहे. त्यामुळे कडव्याचा दरही वाढला आहे. 30 रुपयानं ज्वारीची एक पेंडी मिळते तर मक्याची 20 रुपयानं मिळत आहे. त्यामुळे पशुचालकांचा खर्च वाढत चालला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीच्या तुलनेत मका पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याने कडव्याचा तोटवडा निर्माण होत आहे. बस स्थानक ते मुळाचौडा रस्त्यावर झगमगत्या लाईटने तरुणाचा अपघात. एलईडी लाईट डोळ्यावर पडल्याने एका तरुणाचा गुरुवारी रात्री अपघात झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित तरुण बस स्थानकातून मुळाच्या ओढ्याकडे निघाला होता. करंजे नाक्यावर समोरून आलेल्या कारची एलईडी लाईट त्यामुळे त्याला समोरचे दिसले नाही आणि त्याची दुचाकी नाल्यात कोसळली. शेअर मार्केट व ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तिघांना मध्य प्रदेशातून कराड पोलिसांकडून अटक. कराड शहर परिसरातील नागरिकांना शेअर मार्केट ऑनलाईन फसवणुकीद्वारे कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघांना कराड शहर पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील सागर विभागातील दमोह येथून ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार दिनांक 5 मार्च पर्यंत तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विंग तालुका कराड येथे मळणी यंत्रात पदर अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. मळणी करत असताना खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन. विंग तालुका कराड येथे मळणी यंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. छाया बबन खबाले वय 65 राहणार विंग तालुका कराड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मळणी करत असताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते आहे. नायगाव तालुका कोरेगावतील शेतकऱ्याचा ट्रॅक्टर लांबवणारा भामटा गजाड. 10 लाखांचा मुद्देमालही हस्तगत. तुमचा ट्रॅक्टर कंपनीत भाड्याला देतो आणि दरमहा 30,000 रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका 23 वर्षीय भामट्याला वाई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात पोलिसांनी यश आले असून त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजय संतोष चव्हाण वय 23 राहणार सरताळे तालुका जावळी याला अटक करण्यात आली आहे. निखिल तानाजी धुमाळ वय 34 राहणार नायगाव तालुका कोरेगाव आणि प्रशांत बबन सोळसकर यांनी तक्रार केली होती. विडणी तालुका फलटण येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. उपचारासाठी बारामतीला रवाना. आळंदी पंढरपूर महामार्गावर विडणी जवळ कोकरेवाडी येथे गव्याने एकावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर जखमी झालेल्या शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता सुमारास घडली. राजाराम सदाशिव जाधव वय 65 राहणार विडणी तालुका फलटण असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गहाळ झालेल्या 4 लाखांचा राणीहार वाई पोलिसांकडून शोधून मूळ मालकास सुपूर्द. हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळण्याची आशा मावळी असतानाच वाई पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत एका तक्रारदाराचा तब्बल 4 लाख रुपये किमतीचा राणीहार दागिना शोधून काढला आहे. महेश अरविंद मोहिते यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी वाई पोलिसांनी त्यांच्या पत्नीचा 2.5 तोळ्याचा सोन्याचा दागिना राणीहार गहाळ झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी हा दागिना मूळ मालकास परत केल्याने पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पसरणी घाटात भरधाव कंटेनर कारवर कोसळला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. पाचगणी मार्गावर पसरणी घाट पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे चर्चेत आला आहे. बुवासाहेब मंदिराजवळ भरधाव वेगातील कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्यानंतर कंटेनर सौर कठड्यावर उडल्याची थरारक घटना पाचगणी मार्गावर पसरणी घाटात घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा.
अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.